23 वर्षाचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर रणजित दादांनी सांगितलं की बघा आपल्याला ही रेल्वे सुरू करायची आहे आणि रेल्वे सुरू करण्याकरता नियम आहे की 50% केंद्राचे पैसे 50% राज्याचे पैसे. केंद्राने पत्र दिलंय, केंद्र हिस्सा द्यायला तयार आहे, राज्याचा हिस्सा द्या. आज आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या तुतारीवाल्यांना विचारा, मी तुम्हाला राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मिनिट्स मध्ये मेन्शन केलंय, स्वतः पवार साहेबांनी सांगितलं 1 फुटकी कवडी आम्ही देणार नाही राज्याच्या वतीने. आणि इथेच नाही, बंद करून टाकले, रेल्वेचे सगळे प्रोजेक्ट बंद केले. तुमच्या आशीर्वादानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं आणि आम्ही, अरे माझं लक्ष आहे, काय काळजी करू नको, मी वेळेच्या आत संपते. आणि पुन्हा आम्ही निर्णय केला. काय निर्णय केला? आम्ही निर्णय केला की अशा सगळ्या प्रोजेक्टला पैसे द्यायचे. आज या ठिकाणी वर्षानुवर्ष, किती 23 वर्ष हा प्रकल्प बंद होता. तो 23 वर्ष बंद असलेला प्रकल्प रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी भूमिपूजन केलं, काम त्याचं सुरू केलं. फलटण बारामती असो, फलटण पंढरपूर रेल्वे असो. पंढरपूर रेल्वेचं काम शक्य नव्हतं. ते माझ्याकडे आले, म्हणाले ते 921 कोटी द्यायचे आहेत, रेशिओ बाहेर चालला होता. मी म्हटलं कसं जमणार आहे, पैसे द्यायला तयार आहोत, रेशिओ बाहेर चाललाय. ते म्हणाले काहीतरी मार्ग काढला पाहिजे, पण हे करायचं म्हणजे करायचं. आणि लावलं डोकं आणि असा मार्ग काढला की या ठिकाणी 921 कोटी रुपये आम्ही मंजूर करून दिले. आणि आज या ठिकाणी फलटण पंढरपूर रेल्वेचं काम देखील लवकरच सुरू होत आहे. पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर जवळपास 50,000 कोटीचा प्रकल्प आहे आणि त्याच्या सलग जी MIDC होणार आहे. या ठिकाणी जानकर साहेब, तुमचं जे स्वप्न आहे ना की आमची पोरं बाहेर जाऊ नये, ते स्वप्न ही MIDC पूर्ण करणार आहे. आणि त्याचं कोणाचं श्रेय त्याच करता असेल तर या रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं श्रेय आहे की त्यांनी या ठिकाणी हे काम करून दाखवलं. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे. खरं म्हणजे 5 वर्षात त्यांनी केलेल्या कामांची यादी मी जर वाचत राहिलो, माझ्याकडे 7-8 मिनिटच या ठिकाणी आहेत, प्रचार संपवायचा आहे. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या व्यक्तीला फलटणकरांनी, ज्या व्यक्तीला माढाच्या लोकांनी निवडून दिलं, त्या व्यक्तीने एक आपली चांगली वेगळी प्रतिमा तयार केली. मोदीजी देखील म्हणतात, अरे वो तुम्हारा मुछोवाला रंजीत, मुछोवाला मंजित म्हणतात, वो लंबी मुछोवाला रंजीत, वो बहुत अच्छा फॉलोअप करता है. त्यामुळे मी त्यांचं नाव लंबी मुछोवाला रंजीतच ठेवलं आहे. एक आपली प्रतिमा या 5 वर्षामध्ये त्यांनी तयार केली. आणि बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, आता काही लोक तुतारी घेऊन आपल्याकडे येत आहेत. आता तुतारीची पिपाणी करायची आहे. त्यांना हे विचारायचं आहे, इतके वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, त्या सत्तेमध्ये तुम्ही नेमकं काय केलं ते तर सांगा ना. 5 वर्षात जर एक रणजित सिंग नाईक निंबाळकर एवढं करू शकतो, तुम्ही काय काय करू शकलात? त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रोजेक्ट किती वर्ष ऐकतोय आम्ही. मी मुख्यमंत्री झालो, बघितलं, फाईल उघडून बघितली, फाईल उघडून बघितल्यानंतर लक्षात आलं पाणीच नाहीये, प्रोजेक्ट डब्बा बंद आहे. हे महाशय परत मागे लागले, पाणी तर आलंच पाहिजे, कृष्णेचं पाणी भीमेमध्ये आणायचं. मग आम्ही मार्ग काढला आणि त्या ठिकाणी लक्षात आलं, सांगली असेल, कोल्हापूर असेल, दरवर्षी पूर येतो, पुराचं पाणी हे वाहून जातं, दरवर्षी त्या शहरांवर संकट येतं. हे पुराचं पाणी जर आपल्याला दुष्काळी भागात आणता आलं तर कसं होईल? आणि मग आम्ही फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट तयार केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 4,000 कोटी रुपयाच्या फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टला वर्ल्ड बँकेने मान्यता दिली, मोदी सरकारने मान्यता दिली आणि आता तो प्रोजेक्ट पुढे चाललाय. म्हणजे केवळ घोषणांपुरतं नाही, प्रत्येक इलेक्शन मध्ये त्याच घोषणा करायच्या, टाळ्या घ्यायच्या असं नाही. आमचं प्रगती पुस्तक पहा, जे जे सांगितलं ते ते करून दाखवलं. मग रणजित सिंग नाईक निंबाळकर तुमच्याकडे या ठिकाणी मतं मागायला आले.
आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय, जसं जानकर साहेबांनी सांगितलं, ही साधी निवडणूक नाहीये, या देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडायचा आहे, ज्या नेत्याला देश माहिती आहे, जो देशाला सुरक्षित ठेवू शकतो, जो या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो, जो तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो, जो तुमच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, असा या देशामध्ये एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. अरे बंधू भगिनींनो, तुमच्या समोर केवळ दोनच पर्याय आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे. ज्या क्षणी कमळाची बटन तुम्ही दाबता, रणजित सिंग नाईक निंबाळकरला मत मिळतं, पण तुमचे आशीर्वाद हे थेट नरेंद्र मोदींना मिळतात. आणि पिपाणीचं तुम्ही त्या ठिकाणी बटन दाबलं तर राहुल गांधीला मत मिळतं. तुम्ही ठरवायचं देश कोणाच्या हाती द्यायचा. ज्या देशामध्ये केवळ या ठिकाणी 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं. 3 दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, मराठा समाज, धनगर समाज, सर्वांच्या जीवनामध्ये कल्याणकारी योजना आणण्याचं काम ज्या नरेंद्र मोदींनी केलं, त्या नरेंद्र मोदींच्या पाठीशी हा फलटण तालुका उभा करण्याकरता तुमच्याकडे मी आलो आहे. अरे तुमचा आशीर्वाद तुमच्या पोराला द्या, तुमचा आशीर्वाद तुमच्या नेत्याला द्या, तुमचा आशीर्वाद कमळाला द्या, तुमचा आशीर्वाद मोदींना द्या, तुमचा आशीर्वाद भारताला द्या. यावेळेचं मत हे भाजपाला नाही, हे भारताला मत आहे. भारताला मत देण्याकरता रणजित सिंग नाईक निंबाळकरला निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.